व्यासपीठावर उपस्थित आदरणीय जयाभाऊ, रामभाऊ, या ठिकाणी उपस्थित आदरणीय फतेसिंग दादा, प्रकाश बापू, रंजन भाऊ, त्याचबरोबर पांडुरंग भाऊ आणि उपस्थित सर्व आदरणीय व्यासपीठ, त्याचबरोबर या सभेसाठी उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनी, खरं तर अकलूज नगर परिषदेची निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक आहे. का तर पहिल्यांदा त्या ठिकाणी नगर परिषद या ठिकाणी झालेली आहे, पहिली निवडणूक ती त्या ठिकाणी होते, म्हणून ते ऐतिहासिक आहे. ही निवडणूक ऐतिहासिक आहे कारण पहिल्यांदा एक महिला त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून निवडून जाणार आहे, म्हणून ती निवडणूक ऐतिहासिक आहे. आणि ही ऐतिहासिक निवडणूक लढवताना आपल्याला इतिहास घडवायचा आहे आणि भारतीय जनता पक्षाचं त्या ठिकाणी सत्ता या नगर परिषदेवर आणायची आहे, हे या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो. खरं तर आज माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा हा दिवस आहे. मी शासकीय सेवेत होतो, 32 वर्ष मी शासकीय सेवा केली, परंतु हे पहिलं व्यासपीठ आहे, राजकीय व्यासपीठ आहे की जिथून मी आज आपल्याशी संवाद साधतो. माझ्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे की आज माझं हे पहिलं राजकीय जे भाषण आहे हे माझ्या चौकात, की या विजय चौकातलाच मी या ठिकाणी, इथंच मी जन्मलो, इथंच घडलो, इथंच वाढलो, या चौकाने मला संस्कार दिले, त्या चौकातच आज मला भाषणाची संधी मिळते. मला वाटतं तशी संधी सगळ्यांना मिळते अशी नाही, म्हणून मला त्याचा फार अभिमान आहे. मित्र, एक गोष्ट मी या ठिकाणी सांगेन, काय वैभव होते या चौकात, या चौकाची काय श्रीमंती होती. या अकलूज शहरामध्ये एक ऐतिहासिक असा हा चौक, ज्या चौकामध्ये, ऐतिहासिक चौकामध्ये या अकलूज शहराची सामाजिक राजकीय जडणघडण याबाबत जे काही विचार मंथन झालंय ते विचार मंथन या चौकात झालेलं आहे, हे मी आपल्याला सांगायची काही गरज नाही. हा विजय चौक असा होता, भाऊ 24 तास हा विजय चौक जागा होता. या विजय चौकाची श्रीमंती एवढी होती की या ठिकाणी अकलूज मधले, शहरामधली मंडळी त्या ठिकाणी फिरायला संध्याकाळी महात्मा चित्र मंदिरापर्यंत यायची आणि या ठिकाणी रात्री जर कुठं जायचं असेल तर ते एकमेव ठिकाण म्हणजे महात्मा चित्र मंदिर किंवा हा विजय चौक होता. हा चौक कधीही झोपत नव्हता, ही त्या चौकाची परिस्थिती होती, वस्तुस्थिती होती. पण काय परिस्थिती झाली आता, आज 7 वाजले तर विजय चौकापासून अगदी काली गल्लीपर्यंत किंवा विजय चौकापासून इकडे रामायण गल्लीपर्यंत अगदी आपली शिवापूर पेठ, व्यापार पेठ आहे, या म्हणजे या रस्त्यावर एक माणूस सुद्धा त्या ठिकाणी दिसत नाही. 7 नंतर कुत्र्यांचं साम्राज्य आहे या ठिकाणी. काय झालं, काय ही वेळ आली, ही वेळ आली त्याचं कारण आहे की या ठिकाणी भाऊ आपण जिथं बसलोय हा सगळा चौक आहे, हा सगळा पाठीमागचा भाग आहे आणि इथं बाजार तळ. अकलूज बाजार तळ होता, उजव्या हाताला या ठिकाणी ओटा होता, मोठे मोठे ओटे होते, प्रचंड मोठी जागा होती बाजाराची. पण एक दिवस निर्णय झाला आणि हा बाजार तळ शहराच्या बाहेर नेला. त्याचबरोबर दुसरा एक त्या ठिकाणी निर्णय झाला, गावामध्ये त्या ठिकाणी एसटी स्टँड होत, ज्या एसटी स्टँडची जागा जर आज आपण पाहिली तर आता जे एसटी स्टँड झालेलं आहे त्या एसटी स्टँडच्या जागेपेक्षा मोठी जागा ती आहे. परंतु एक दिवस निर्णय झाला आणि त्या ठिकाणची जे काही एसटी स्टँड जे आहे ते एसटी स्टँड बाहेर नेलं, डेपो मात्र जागेवर ठेवला. खरं तर उलट करायला पाहिजे होतं, डेपो बाहेर न्यायला पाहिजे होता आणि एसटी स्टँड गावामध्ये त्या ठिकाणी ठेवायला पाहिजे. परिणाम काय झाला, परिणाम हा झाला, या बाजारामुळं ही शिवापूर बाजारपेठ चालत होती, या एसटी स्टँड मुळे शिवापूर बाजारपेठ किंवा या विजय चौकाला त्या ठिकाणी महत्व त्या ठिकाणी होतं. छोटे छोटे व्यावसायिक होते या ठिकाणी, छोटे छोटे जे दुकानदार आहेत यांची सगळी डिपेंडन्सी केवळ 1 दिवसावर होती. 1 दिवसाचा फक्त बाजार होता, 6 दिवस त्यांना धंदा पाणी नसला तरी चालत होता, कारण 1 दिवसाच्या बाजाराच्या अनुषंगानं अख्खं कुटुंब त्यांचं त्या ठिकाणी जगत होतं.
अशा पद्धतीची सेल्फ रिलायन्स त्या ठिकाणी या बाजार तळामुळे आणि त्या एसटी स्टँडमुळे या गावची होती. परंतु अचानक एसटी स्टँड बाहेर नेलं, अचानक त्या ठिकाणी मला माहिती आहे पण माझंही पहिलं भाषण आहे. भाऊ मला माझी विनंती आहे, मला 2 मिनिटं बोलू द्या. ही वस्तुस्थिती ही कोणीतरी मांडली पाहिजे, कारण परिस्थिती अशी आहे. आज त्याचा परिणाम काय झाला, आज सगळे उद्योगधंदे इतके उद्ध्वस्त झाले, सगळे उद्योगधंदे. आज तुम्ही बाजारात गेला, आज मी प्रचारासाठी बाजारात फिरलो, मी होतो, आमचे बापू होते, संजय भाई होते. काय परिस्थिती आहे बाजारात, दुपारी एक माणूस बाजारात दिसत नाहीये. इथले चांगले चांगले व्यापारी इथला बाजार सोडून बाहेर जातात. कशामुळं, कोणतं कारण आहे त्यामध्ये, याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे. भाऊ या ठिकाणी या परिसरातील जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत, जे इथले छोटे छोटे व्यापारी आहेत, त्यांच्या बाबत सुद्धा आपण त्या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे. मी खरं तर रामभाऊंना त्या ठिकाणी धन्यवाद देतो की आपल्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे की अकलूजमध्ये जे जुना अकलूज आणि नवीन अकलूज आता तयार झालेला आहे, जुन्या अकलूज मधील उद्योगधंदे आणि व्यावसायिक त्या ठिकाणी वाढवण्याच्या दृष्टीने सुद्धा पुढे निर्णय घेतले जातील, अशा प्रकारचा आपल्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा उल्लेख केलेला आहे. मला उल्लेख करावा लागेल. एसटी स्टँड बाहेर नेला. आज बहु परिस्थिती अशी आहे, इथून एसटी स्टँडला जायचं असेल, गावीतून एसटी स्टँडला जायचं असेल तर 100 रुपये रिक्षाला लागते, आणि इथून इंदापूरला जायचं असेल तर 40 रुपये रिक्षाला लागते. म्हणजे इंदापूरला जायचं असेल तर 140 रुपये खर्च करावा लागतोय. ही वस्तुस्थिती आहे, याचा सुद्धा विचार या ठिकाणी केला पाहिजे. काय केलं आमच्याकडे, बाजार तर नेऊन इथं जलतरण तलाव बांधला. जलतरण तलाव बांधला, 25 लाख लिटर पाणी त्या ठिकाणी लागतं. ऑलिम्पिक साईजचा 50 बाय 25 मीटरचा तो त्या ठिकाणी जलतरण तलाव. पण आमच्याकडे त्याची जी खोली आहे ही साधारणतः सर्वसाधारणपणे 2 मीटर खोली ही ऑलिम्पिक साईजची आहे. पण आमच्याकडे त्याच्याबरोबर डायव्हिंग सुद्धा त्या ठिकाणी घेतलं आणि जवळजवळ त्याची खोली घेतली, ती 6 मीटर घेतली. ती 6 मीटर घेतल्यामुळं 25 लाख लिटर जे पाणी लागत होतं ते त्या ठिकाणी जवळजवळ 35 ते 40 लाख लिटर पाणी आज त्या जलतरण तलावाला लागतंय. आणि काय परिस्थिती आहे तिथं, मेंटेनन्स नाहीये, कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स नाहीये. म्हणजे इथले उद्योगधंदे त्या ठिकाणी बंद झाले. जलतरण तलाव केला पण त्याचा मेंटेनन्स नाहीये. हा जलतरण तलाव बाहेर त्या ठिकाणी नेला असता तर खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी झाल्या असत्या. परंतु जे आहे ती वस्तुस्थिती आहे. परंतु ही सगळी गोष्ट विचारात घेत असताना मला या ठिकाणी एक गोष्ट निश्चितपणे या ठिकाणी सांगायची की इथली जे सर्वसामान्य त्या ठिकाणी जनता आहे, सर्वसामान्य नागरिक आहे की जे जुन्या अकलूज मध्ये आहेत, त्यांचाही विचार भारतीय जनता पक्ष यापुढे करणार आहे. जुना अकलूज आहे, त्याचं जे वैभव आहे हे वैभव परत त्या ठिकाणी आलं पाहिजे, या दृष्टीने सुद्धा भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. हे सुद्धा मला या ठिकाणी सांगायचं. काय परिस्थिती आहे, खरं तर आता सर्व वक्त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळे मुद्दे त्या ठिकाणी सांगितले की त्यांनी सांगितलं की पाण्याची अवस्था काय, रस्त्याची अवस्था काय, कचरा व्यवस्थापन काय परिस्थिती आहे, आरोग्याची सर्वसामान्यांच्या आरोग्याची स्थिती काय, या सगळ्या गोष्टी करत असताना याबाबत खऱ्या अर्थाने जर विकास होणार असेल तर तो विकास फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते, हे मला या ठिकाणी सांगावं लागेल. त्याचं कारण हे आहे, कारण त्याचा एकच आहे की आता भाऊंचं राज्य आहे. लक्षात घ्या, भाऊंचं राज्य आहे. राज्यामध्ये देवाभाऊ आहे, जिल्ह्यामध्ये जयाभाऊ आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये रामभाऊ आहे. त्यामुळं कुठलीही अडचण आपल्या विकासाला येणार नाही, कुठलाही निधी आम्हाला त्या ठिकाणी कमी करणार नाही, हेही मला या ठिकाणी सांगायचं. मी या प्रसंगी सर्वांना एकच या ठिकाणी सांगेन, निर्भयतेने मतदान करा. गरज आहे, हीच वेळ आहे, परत अशी वेळ येणार नाही. एवढी चांगली मूठ या ठिकाणी, खरं तर मी या ठिकाणी उल्लेख करेन की फार चांगल्या पद्धतीने गेल्या 1-1.5 वर्षांमध्ये रामभाऊंनी या ठिकाणी वातावरण तयार केलेलं आहे. कारण हीच वेळ आहे, आता नाही तर कधी नाही अशी स्थिती आहे. घाबरू नका, कुणी घाबरायचं कारण नाहीये. कारण राज्यामध्ये कोण आहे, जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये
मला वाटतं यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. आज आपल्या ज्या उमेदवार आहेत तो पूजा करण कोतकर या माझ्या सुनबाई आहे, परंतु अत्यंत उच्च शिक्षित आहे, एम.कॉम आहे. आज अशा उमेदवाराची, सक्षम उमेदवाराची आपल्याला गरज आहे. आणि मला माहिती आहे अकलूजकर अत्यंत सुज्ञ आहे. सगळ्या बाबीचा विचार करून अगदी कमळाच्या बटनावर त्या ठिकाणी बटन दाबून, कळ दाबून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्व भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी निश्चित चांगल्या मताने निवडून देतील अशी मला त्या ठिकाणी 100% खात्री आहे. मी या ठिकाणी एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.